नॅशनल हेरॉल्डच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुज मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेस भवनावर आंदोलन केलं। मात्र यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे मालटेकडी जवळील विश्रामगृहाचा गैरवापर भाजपने केला। या ठिकाणी काँग्रेस व राहुल गांधी यांची प्रतिकात्मक तिरडी या ठिकाणी तयार करत भाजपचे झेंडे बॅनर लावण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते यशोमती ठाकूर व काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी केला। यावेळी यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया देत जिल्हा परिषद अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करत भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। अधिकाऱ्यांनी एक गोष्ट समजून घ्यावी, अजून लोकशाही जिवंत आहे। सत्तेतील लोक शासनाचा गैरवापर करत असतील तर हे आम्ही खपून घेणार नाही। तर शासकीय यंत्रणेचा वापर जर आंदोलनासाठी होत असेल तर चुकीचा आहे। तर शासकीय इमारतीचा आधार घेऊन या यंत्रणेचा गैरवापर केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। सत्ता आहे म्हणून अधिकारी हाताखालची बाहुली बनवत आहे। ज्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली। एवढी एक गोष्ट समजून घ्यावी की इथे अजून लोकशाही जिवंत आहे। सत्तेतले लोक जर शासनाचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन करत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही। अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि भाऊसाहेबांचा जिल्हा आहे। जिथं संविधान लिहिलं गेलं त्या लोक ती मंडळी या अमरावती जिल्ह्यातली आहे। आणि तुम्ही जर असा अपमान या लोकशाहीचा करत असाल तर शासकीय यंत्रणेला पण खबरदार मी सांगते। आणि या लेकरांचं काय चुकलंय त्यांनी आंदोलन केलं कशाला? त्यांना तुम्ही बाहेरचा दरवाजा दाखवतायत, प्रेसवाल्यांची व्यवस्थित बोलू शकत नाही, एवढी कोणची गुर्मी आहे? जर युवक काँग्रेसवाले तिथे आले तर अधिकाऱ्यांनी ऐकूनच घ्यायला पाहिजे होतं। आणि शासकीय यंत्रणेचा वापर आंदोलन करण्यासाठी जर होत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवावे। त्यांनी आंदोलन जरूर करावं, त्याच्याबद्दल आमचा वाद नाही, परंतु शासकीय इमारतीचा आधार घेऊन शासकीय इमारतीमध्ये त्याचे राहुल गांधींचा पुतळा बनवला आणि तिथला सर्व यंत्रणाचा वापर करून जर काँग्रेस भवनावर आंदोलन करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण शासकीय इमारतीचा अशा पद्धतीचा वापर करणं हे गैर आहे, चुकीचं आहे। म्हणून त्या निमित्तानं त्यांच्यावर वेगळे गुन्हे असे दाखल झाले पाहिजे। या प्रकरणात जे अधिकारी मात्र त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। नाही, आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिला आंदोलन देखील केलेलं आहे, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही। ते काही जरी त्यांची सत्ता आहे म्हणून ते तसे त्यांच्या हाताखालचे बावले बनवून आम्ही देणार नाही। आम्ही त्यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी करू। जे काही अधिकारी असतील ज्यांनी काही सहकार्य या आंदोलकांना केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्यावर एफआयआर फाटला गेला पाहिजे अशी आम्ही मागणी करू। नाही, ते सत्तेमुळे त्या झुकलेले आहेत सगळेच अधिकारी आणि अशी जी वागणूक आहे ती चुकीची आहे आणि त्यांना सहकार्य करणं सुद्धा चुकीचं आहे। म्हणून शासकीय अधिकाऱ्यावर सुद्धा ते गुन्हे दाखल झाले पाहिजे।